व्रत नियम स्वाध्याय विशेषान ब्रह्मण मनस्पती सुप्रसन्ना भवतु सुप्रसन्ना भवतु सुप्रसन्ना भवतु अभिनमस्तु आयुष्यनमस्तु आरोग्यनमस्तु शिवं कर्मास्तु कर्म समृद्धिरस्तु धर्म समृद्धिरस्तु वेद समृद्धिरस्तु शास्त्र समृद्धिरस्तु पुत्र समृद्धिरस्तु धन धान्य समृद्धिरस्तु इष्टा संपदा भैरव ताई तुम्ही हात काढायचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं ती वाटी दे ना वाटी या वाटीमध्ये 7 पाळ्या पाणी काढायचं आणि तुम्ही हात नाही लावायचा आणि असतो पण म्हणायचं नुसतंच पाणी काढायचं हातावरून सोडून 7 पाळ्या हताश ब्रह्मादीचा हताश अपरिविधानाचा क्रमविघ्न शाम्यंतु घोराणी असतो म्हणायचं नाही शाम्यंतु घोराणी शाम्यंतु पापणी शाम्यंतु उपद्रव शुभा निर्भदताम आता पुन्हा ह्या तांबडामध्ये पाणी सोडायचंय हे सतत पाणी सोडायचं आणि असतो म्हणत राहायचं ताई तुम्ही हात लावून ठेवा शुभा निर्शाम्यंतु शुभा निर्वदन शिवा पसंतु शुभा निर्वदन शिवा पसंतु शिवा हृदय संतु शिवा अग्नय संतु शिवा हृदय संतु शिवा औषधय संतु शिवा वनस्पतय संतु शिवा अतिदय संतु अहोरात्र जीवे सागर निकामने प्रचंड मंत्र प्रचंड आरती जायकर बदा योगक्षेम भगवान स्वामी पुण्यान कालान वाच्यैषे वाच्यताम 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 नमस्कार करायचा प्रार्थना पूर्वकेन व्हावे नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि करोतु स्वस्ति ब्रह्मा स्वस्ति वाविजाता सर्वशुभाशये निष्ठास्ते वेदितः आता हात जोडायचे आणि दोघांनी म्हणायचं मय्यम फक्त एकच म्हणायचं एकच शब्द म्हणायचा मय्यम म्हणा मय्यम सह कुटुंबेन महाजनानां नमस्कार मंडळी आज 3 एप्रिल आहे आणि आमच्या गावची यात्रा आहे धनखार गावची आणि आमचं एक छोटंसं कार्यक्रम आहे म्हणजे आमचे जे म्हात्रे कुटुंबीय आहे तर त्या म्हात्रे कुटुंबाचं एक रक्षणकर्ता देव आहे ईश्वर तर त्या देवाचं नाव बापदेव तर मंडळी आमचं जे म्हात्रे कुटुंबीय आहे त्या म्हात्रे कुटुंबात श्री खंडेराय श्री महाविष्णू श्री महालक्ष्मी पुन्हा येसूबाई तुळजाभवानी अशी आमची कुलदैवता आहेत तर जे बापूजी मंदिर बांधायचे आहे तर बापूजी आमचा हा कुलदैवताच येतो पण तो आमचा रक्षणकर्ता आहे आणि आमच्या गावच्या वेशीवर आहे तर त्याचं मंदिर बांधायचं आहे आणि इकडे जर बघितलं तर आमचा जो म्हात्रे कुटुंबीय आहे तो सर्वत्र आमच्या गावातच एकवटलेला आहे म्हणजे इतर कुटुंबीय जसे इतर अनेक ठिकाणी अनेक गावात आहेत तसं नाही तर आमचा जो हा म्हात्रे कुटुंब आहे तो आमच्या धोंडकर गावातच बहुतांश आहे आणि जरी मुंबईला राहणारे असले तरी ते जे आपले कुलदैवत जी घटस्थापना असते ती गावातच येऊन करतात कारण त्यांच्या गावातही त्यांचे घरं आहेतच त्यामुळे आता आम्हाला जे आमचा बापूजी जे बापदेव जो आमचा रक्षणकर्ता आहे तर त्याचं मंदिर बांधायचं आहे तर त्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आहे तर आता हे आम्ही एक छोटंसं मंदिर बांधलं होतं परंतु आम्हाला आता त्यापेक्षा थोडं मोठं मंदिर बांधायचं आहे कारण या छोट्या मंदिरात खूप कमी जागा असते आणि कमी जागा आहे आणि आम्हाला नीट उभं राहायलाही जमत नाही आरती वगैरे करायची असेल तर आम्हाला थोडं मोठं मंदिर बांधायचं आहे आणि ही आमची जागा आहे देवाची जागा आहे तर त्या ठिकाणी आम्ही आता आमचे जे म्हात्रे कुटुंबीय आहोत ते मंदिर बांधणार आहोत मंडळी नमस्कार तर आमच्या इकडे तात्या आहेत तात्या मला सांगा आज कशासाठी जमले तुम्ही आपल्याला माहिती सांगणार आहेत की आज जे म्हात्रे कुटुंबीय इथे जमलं आहे ते कशासाठी जमलं आहे बोल आम्ही आज इथं जमलेला म्हात्रे कुटुंब आमचा जुना मंदिर आहे त्यासाठी आम्ही जमलेला तो त्याचा तुटफूट झालेला आहे तर आम्ही मोठा मंदिर बांधण्यासाठी जमलेला आहोत चांगला नवीन हां तर दादा म्हणजे तुमचं हे मंदिर आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही थोडी माहिती सांगू शकता का हे मंदिर म्हणजे आमच्या बापूजी देवाचे मंदिर आहे आणि ते आमच्या कुटुंबाला आणि सर्व जनतेला पावणारा देव आहे अशी एक श्रद्धा आहे लोकांची आणि ते एकदम मोडकलीस आलेलं आहे त्यासाठी ही जागा सुद्धा आमची कुटुंब माझ्या कुटुंबाचीच आहे
तर ते नवीन बांधण्यासाठी आज आम्ही इथे भूमिपूजन सोहळ्यासाठी सर्व जमलेले आहोत. तर मंडळी, इथे संख्या जरी तुम्हाला कमी दिसत असली तरी म्हात्रे कुटुंब खूप आहे आणि या गावात एक 2 नंबरचा कुटुंबीय म्हणून म्हात्रे कुटुंबीय आहे आणि खूप एकजुटीने हा कुटुंब असतो. आणि जर धोंडकार गावचा जर विचार केला तर पुरोगामी विचारवृत्तीचा म्हणजे ज्यांची विचारशैली विकसित झाली आहे असा हा कुटुंब आहे. एकमेकाला धरून असतात माणसं सर्व कुटुंबाची. आणि आमचा असं कुलदैवताची ज्यावेळी घटस्थापना असते त्यावेळी सगळ्यांनी हजर राहायचा असा आमचा दंडक आहे, कारण सर्व माणसांनी हजर राहावंच लागतं. तर इकडे पूजेचा कार्यक्रम बहुतेक संपत आला आहे. हे आमचे दैवत आहेत बापूजी. यांचा जो पूजनाचा कार्यक्रम होता तो संपत आला. तर मंडळी, जे तरुण आहेत त्यांनी आपल्या वडिलांना वगैरे विचारून घ्यायची का नक्की काय माहिती आहे. तर इकडे तर मंडळी, इकडे आमचा अक्षयदादा आहे. तर अक्षयदादाला काही प्रश्न आहेत, कारण तरुणांना बऱ्याचशा गोष्टी जुन्या माहीत नसतात, पण त्यांनी प्रश्न विचारून त्या माहिती करून घ्याव्यात, कारण आपल्याला पुढं वारसा चालवायचाच आहे. तर अक्षय आपल्या बाबांना विचारत आहे की नक्की काय कसं इथले जे आपला बापदेव आहे त्याचं वास्तव्य पहिले कुठे होते. तर अक्षय, प्रश्न माझा असा आहे की हे जे आपले बापदेवाचं मंदिर आहे जुने वडील पंडित आपण मानतो, पण त्यांचं त्या देवाचं वास्तव्य पूर्वीपासून इथेच आहे की याच्या अगोदर कुठे होतं? जे चिंताखरचे गाव आहे त्या गावाच्या शेजारी होतं. पावसाळ्यात जाण्यासाठी खूप प्रॉब्लेम व्हायचा. रस्ता चिखलाचा बांधावरना आणि देव बसतात ते म्हणजे नवरतीमध्ये बसणं उठणं म्हणजे चिखलातून जाणं येणं आणि कुडब्यांना म्हणजे कुटुंब सगळे जात नव्हते, चिखलामुळे कंटाळायचे. म्हणून तर शंकर पाटील म्हणजे पाटील पण म्हात्रे यांनी त्यांच्या शेतातली जागा मंदिरासाठी अर्पण दिली म्हणजे दान दिली. मग ते पूर्वजांनी मंदिर तिकडनं देव आणून ते मंदिर बांधलं. हा तर दुसऱ्यांदा देऊळ मूर्ती आहे. पहिला कसं होता मला पण माहित नव्हतं, म्हणजे चौकोनी होता मंदिर माहित आहे, कधी बांधला तो माहित नव्हता. त्याच्यानंतर हे अजून दीपक म्हात्रे, रमाकांत म्हात्रे यांच्या वडिलांनी हा मंदिर बनवलं, म्हणजे कारागीर होते त्यांनी म्हणजे चांगला बनवला, पण त्याची देखभाल नाही किंवा बरीच गोष्ट झाली आणि आता त्याची तुटफूट झाली आहे. आता नवीन बनवायचं म्हणजे आपल्या पिढीने असं ठरवलं की आपण मंदिर बनवूया, ते आता बनवलं. तर मंडळी, बघा म्हणजे अक्षयनी त्याच्या वडिलांना विचारलेलं आहे हे नक्की काय कसं घडलं होतं. तर जे कोणी तरुण असतील, आता मी आपले जे म्हात्रे कुटुंबीय आहेत त्यांच्यासाठीच उद्देशून सांगते. काय जरी तुम्ही मुंबईला राहणार असाल किंवा गावात असाल किंवा, तर तुम्ही आता म्हणजे ह्या गोष्टीत बरेचसे तरुण मंडळी इंटरेस्ट घेत नाही, तर त्यांनी आपल्या वडिलांकडनं ही माहिती करून घ्यायची आहे. काय आपले जे कुलदैवत आहेत किंवा आपले जे रक्षणकर्ता दैवत आहेत तर त्यांचं कसा काय इतिहास आहे, तर ही गोष्ट माहिती करून घ्यायची आहे. तर आमच्या दादाला धन्यवाद. अक्षय. मंडळी, तर आमच्या कुलदैवतातील किंवा आमच्या म्हात्रे कुटुंबातील सदस्य इथे आहेत. तर हे जे मध्ये उभे आहेत ते आमचे तात्या आहेत. तर तात्याचं वय खूप झालेलं आहे आणि त्यांना या गोष्टीची माहिती आहे का हे मंदिर पूर्वी कुठं होतं आणि ते या ठिकाणी आणण्यामागचं कारण, आणि ज्यावेळी त्यांनी आणलं होतं तर त्यावेळी ते उपस्थित होते, तर ते आपल्याला माहिती देतील. तात्या, तर आपलं जे आता हे बापदेवाचं बापूजीचं जे आपण मंदिर बांधायचं आहे ते आधी कोणत्या ठिकाणी होतं आणि कसा काय, थोडा आम्हाला इतिहास सांगा त्याबद्दल. मध्ये त्या बाजूला होता, तिथं तो मोठं झाल्याबरोबर मग तिथला मंदिर इथं शाळेजवळ आणला आणि इथं बांधला. हा, तर त्या मंदिर ज्यावेळी बांधला होता त्यावेळी कोणाला बोलवलं होतं उद्घाटनाला वगैरे? वा उद्घाटनाला बाळासाहेब तेंडुलकर.
तर मंडळी तेंडुलकर साहेब म्हणजे या ठिकाणचे इकडचे ते खोत होते आणि त्यांना आमचं म्हात्रे कुटुंबियाच्या शब्दाखातर किंवा आमच्या म्हात्रे कुटुंबाचा एवढा दरार आहे तर त्यांना साहेब लोक बोलायचे. तर ते त्यावेळी उद्घाटनासाठी आले होते. छोटंसं मंदिर होतं पण त्यावेळी ते उद्घाटनासाठी आले होते. तर दादा मला सांग की आपला जो म्हात्रे कुटुंबीय आहे तर त्यांची म्हणजे सदस्य जे आहेत ते कशा प्रकारचे म्हणजे इतर ठिकाणी पण आहेत की या गावातच आहेत? आमच्या या दोनकार गावातच म्हात्रे आणि पाटील कुटुंब हा एकत्र असून सदस्य एकाच गावात आहेत, बाहेर कुठेही नाही कुठल्याही गावात. माझे आडनाव पाटील आहे, तरी म्हात्रे आणि पाटील हे कुटुंब आमचे कुलदैवत एकच आहे. तर मंडळी जे म्हात्रे कुटुंबीय आहे त्यांच्यात म्हात्रे आडनावाचे आणि पाटील आडनावाचे असे दोन आडनावाचे आहेत पण त्यांचा कुलदैवत एकच आहे आणि म्हात्रे कुटुंबीय म्हणूनच सगळेजण ओळखले जातात. तर इकडे दादा आमचा आहे. दादा आमचा ठाण्याला राहतो पण नेहमी येतो. सर्व छोटासा जरी कार्य असलं तरी दादा येतो. आणि मंडळी आमचे जे म्हात्रे कुटुंब आहे ते सगळ्या कार्यातून हजर राहतात कारण म्हणजे बांधिलकी जी आमची म्हात्रे कुटुंबाची आहे ती खूप फिट्ट आहे, खूप एकवटलेली आहे. तर दादा मला सांगेल काय दादा तुला माहित आहे का जे जुनं मंदिर होतं ते या ठिकाणचं? हो, आमचे ह्या गावाचे हे म्हात्रे कुटुंबाचे हे देवस्थान आहे बापूजी मंदिर. हे पूर्वी इथे चिंचघर म्हणून एक गाव आहे छोटासा, त्या आउटसाईडला गाव आहे. तिथे ते मंदिर होते पण तिथे ते मोडकली सुद्धा आले होते. सुद्धा नवरात्रीमध्ये जायला अडचण होत होती पावसाळ्यात, म्हणून ते आम्ही कुटुंबाने विचार करून मंदिर इकडे आणलं. पण याला जागा नव्हती. ते म्हात्रे म्हणून आमचे होते शंकरराव म्हात्रे पाटील असे त्यांचं नाव होतं. त्यांनीही आम्हाला कुटुंबाला दान दिली मंदिरासाठी. त्यावेळी हे मंदिर आम्ही इथे बांधले गेले. हा तर मंडळी म्हणजे गावापासून थोडं दूर होतं हे बापूजीचं मंदिर. तर जाण्यासाठी तकलीफ व्हायची कारण पावसाळ्यात वगैरे मध्ये एक नदी पण आहे छोटीशी, नाळा आहे तर त्याची त्रास व्हायची. तर आमच्याच कुटुंबातील कैलासवासी शंकर पाटील यांनी जी आता मंदिर बांधायचं आहे ती जागा त्यांच्याच मालकीची होती तर त्यांनी ती आमच्या कुटुंबासाठी अर्पण केली. तर धन्यवाद दादा, धन्यवाद तात्या, धन्यवाद. तर मंडळी पूजनाचा कार्यक्रम इथे संपला आहे. म्हणजे मंडळी होम ज्वलित केला आहे आणि आजचं जे आमचं भूमिपूजनाचा जे कार्यक्रम आहे पूजनाचा कार्यक्रम तर आमचे पुरोहित आले आहेत. राणे साहेब आमच्याकडचे ब्राह्मण आहेत पुरोहित, ते सर्व कार्यासाठी ते हजर आहेत. केला होता ना सुपारी केला ना ना हे खालचं हे झालं सर खोबा फुटला. आमचे पुरोहित घाबरत नाही ते बघा, ते बिंदास आहेत. तर हे आमचे पुरोहित आले आहेत राणे साहेब. तर राणे साहेब आपला जो हा कार्यक्रम आहे तर भूमिपूजनाचाच हा कार्यक्रम आहे ना? हा देव उत्तापनाचा कार्यक्रम आहे. देव उत्तापन देवाचं महादेव देवता, त्याच्यानंतर काळकाई माता देवता, रक्षक देवता यांचं उत्तापन करून तिथे अघोर होम आज केलेला आहे. हा अघोर होम झाल्यानंतर आता देवाला तिथे आम्ही थोडस पूजा करणार आणि त्याच्यानंतर तिथे नारळ फोडून या पंचतत्वामध्ये त्याला विलीन करणार आहे. या कलशामध्ये त्यांचं पंचतत्व सगळं कलशामध्ये घेणार आणि त्यानंतर मग भूमिपूजनाचा कार्यक्रम होईल. भूमिपूजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर मग कार्यक्रम संपेल. तर मंडळी देव उत्थापनाचा हा हे पूजन आहे. तर जे इथं दैवत आहेत किंवा जे देव आहेत तर त्यांचे पंचतत्व या कळशात त्यांचं दिव्यत्व या कळसामध्ये त्यांनी स्थापित केलं आहे. तर कारण आता देव उचलावं लागतील जर मंदिर बांधायचं आहे तर त्यांनी ते कार्य केलं आहे. सर्व पूजन झालंय त्याचं, त्यानंतर भूमिपूजन आहे. तर धन्यवाद धन्यवाद राणे साहेब. तर मंडळी
ते एक झाड सुकलं आहे, ते तोडून काढत आहोत. आमची ही म्हात्रे कुटुंबाची महिला मंडळ आहेत, सगळी हौशी महिला मंडळ आहेत. म्हणजे आमच्या गावातील देवाच्या कार्यातही ही मंडळी जातीने हजर राहते आणि खूप पुढाकार असतो. आणि तर ही ताई आमची खूप हौशी आहे. तर मला असं विचारायचे की म्हात्रे कुटुंब तर जो दोंडकार गावात आहे त्या सगळ्या जो काही गावकीचा जो काही कार्यक्रम असतो ते सर्व ह्याच्यात एकदम जोशात भाग घेत असतो. तर म्हात्रे कुटुंबाचा भाग धरला तर कसा आहे, आता मुली आहेत आणि सुना आहेत. तर मला सुनांना विचारायचं की म्हात्रे कुटुंबाचा भाग म्हणून तुम्हाला कसं वाटत आहे? म्हात्रे कुटुंब आहे जो सगळं पूर्ण हौशी आहे. सुना सासवा मुली एकत्र येऊन 9 दिवस नवरात्रीमध्ये नाचतात, भजन करतात, सुरत गातात, सगळा म्हणजे व्यवस्थित करतात. तिकडं झाड तुटून पडला आहे, सगळे तिकडे बघत आहेत. तर तस्मै नित्यं नमो नमः आकाशाय नमः. तिकडे जा. नमस्कार. खाली ठेवा, त्याला नमस्कार. प्रार्थना नमस्कार समर्पयामि. नमस्कार. मी आता जरा तिकडे बाहेर जो आपला देव आहे त्याला पण टच करा. तिकडे उठून घ्या. आकाशाय नमः. नमस्कार करा, डोक्याला लावा. नमस्कार करा. प्रार्थना नमस्कार. मी आता हा कलश आहे याला आतमध्ये घ्या. तर मंडळी, जे आपण देवांचं उत्थापन केलं आहे तर त्यांचं दिव्यत्व ह्या शुभ कळशात आपण हे केलेलं आहे, अर्पित केलेलं आहे. तर हे कळशाच्या आता आपण दुसऱ्या ठिकाणी स्थापना करून नंतर ज्यावेळी आपला मंदिर होईल त्यावेळी हे दिव्य कलश तिथून आणून त्यांचं जे आपण दिव्यत्व हे केलं आहे, अर्पित केलं ते मोकळं करून मग आपल्या जे आपण देव बसवणार आहोत त्या देवात ते स्थापित करायचं आहे. इष्ट कामना सिद्ध्यर्थम प्रसिद्ध पुनरगमना यांच्या यांतु देवांची बापदेवी देवता श्री काळकाई माता श्री रक्षक देवता वंद्यम कामलीला उत्तम तस्मै नमः. मंडळी, देव उत्थापनाची पूजा विधी झाली आहे. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्की सांगा. धन्यवाद मंडळी.